तर एस-आय-पी केल्यानंतर किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर माझे पैसे सेफ आहेत का? किंवा माझ्यासोबत काही फ्रॉड होऊ शकतो का? किंवा आम्ही इन्व्हेस्टमेंट करतोय ते ॲपच बंद झाला तर काय करायचं? अशा बऱ्याच जणांचे काही कॉमन प्रश्न आहेत. कारण मागचा जो आपला एस-आय-पीचा व्हिडिओ होता तो जवळपास 20,000 पेक्षा जास्ती लोकांनी बघितला आणि महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणून मला कॉल आले एस-आय-पी म्युच्युअल फंडसाठी. कोणी सांगलीचं होतं, कोणी नाशिक, कराड, सातारा, यवतमाळ, विदर्भ, मुंबई अशा बऱ्याच जागून कॉल आले आणि त्यांचं म्हणणं होतं की सर आम्ही एवढ्या लांब बसलेलो आहे तर आपण इन्व्हेस्टमेंट कशी करणार? तर मी त्यांना सांगितलं की आपली एकदम प्रोसिजर सोपी असते. कारण KYC ऑनलाईन होते, अकाउंट ओपनिंग ऑनलाईन होते, इन्व्हेस्ट ऑनलाईन होते आपले पैसे. कारण आपण पूर्ण भारतातून कुठेही बसून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. इवन बाहेर देशात बसून सुद्धा आपण म्युच्युअल फंडमध्ये एकदम सोप्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. कारण टेक्नॉलॉजीमुळे आणि सेबीरेजच्या रेग्युलेशन्समुळे एकदम सोप्या पद्धतीने आपली इन्व्हेस्टमेंट चालू होते. त्यातल्या बऱ्याच जणांना मी एका दिवसामध्ये एस-आय-पी अकाउंट ओपन करून देऊन इन्व्हेस्टमेंटसुद्धा चालू करून दिली. कारण आपले बऱ्याच महाराष्ट्रभरातून क्लायंट आहेत, त्यामुळं काहीही प्रॉब्लेम येत नाही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. या गोष्टी त्यांना प्रॉपर मी समजावून सांगितल्या आणि बऱ्याच जणांनी एस-आय-पी चालू सुद्धा केली. पण त्यातल्या काही जणांचा असा प्रश्न होता, मोबाईल हरवला तर काय करायचं? असे छोटे छोटे पण महत्त्वाचे प्रश्न होते. त्यामुळे मला वाटतं की आपण एक व्हिडिओ बनवू ज्यावर आपल्याला एकदम सोप्या भाषेत सांगता येईल की म्युच्युअल फंड सेफ आहे का खरंच, आणि जर या गोष्टी अशा घडल्या तर आपल्याला काय करता येईल त्या बाबतीत. तर नमस्कार, मी आशिष जाधव आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पर्सनल फायनान्सबद्दल, म्युच्युअल फंड, इन्व्हेस्टमेंट याबद्दल इंटरेस्टिंग व्हिडिओज बघायला भेटतील. तर पहिलं समजून घ्या की म्युच्युअल फंड काम कसं करतंय. तर आपले म्युच्युअल फंड जे आहे ते AMC मॅनेज करतात, जिथं फंड मॅनेजर सुद्धा असतात चांगले चांगले मार्केटमध्ये अनुभव असलेले. मग ते AMCs कोणत्या? HDFC, ICICI, SBI, कोटक, मोतीलाल, निपॉन अशा 55 AMC आहेत जवळपास, जे आपले पैसे मॅनेज करतात आणि आपले जे पैसे आहेत ते फंड मॅनेजर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात आपल्या बिहाफवरती. आणि इथं ट्रस्टी सुद्धा असतात जे इन्व्हेस्टरच्या हितामध्ये काम करतात. त्यामुळं आपले पैसे जे आहेत AMCच्या दुसऱ्या व्यवहारात मिक्स होत नाहीत. कारण सेबीचे रेग्युलेशन एकदम स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे या रेग्युलेशनच्या अंडर आपले म्युच्युअल फंडचे पैसे इन्व्हेस्ट होतात आणि आपले जे ॲसेट आहेत ते कस्टोडियनकडे असतात. कस्टोडियन म्हणजे बँक असते, जिथं आपले जे आहेत ॲसेट पूर्ण कस्टोडियनकडे असतात. त्यामुळे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट एकदम सुरळीत चालते, यात कसलाही घोळ होत नाही. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट एकदम सेफ आहे. आणि आपला पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणला तर मी जे इन्व्हेस्ट करतोय तो ॲप बंद झाला तर काय करायचं? कारण बरेच जण ब्रोकिंग ॲपमधून इन्व्हेस्ट करतात, कोणी डायरेक्ट म्युच्युअल फंड ॲपमधून इन्व्हेस्ट करतात. जसं आपलं SIPचं ॲसेट प्लस अकाउंट आहे, तिथून बरेच जण इन्व्हेस्टमेंट करतात. मग जर समजा ॲप बंद झाला किंवा काही कारणास्तव तुमचा मोबाईल हरवला, तुमचे लॉग इन हरवले, तर एवढं समजून घ्या की तुमचं जे ॲप आहे फक्त एक इंटरफेस आहे, जे तुम्हाला मॅन्डेट करण्यासाठी, तुमचे युनिट्स अलॉट होण्यासाठी किंवा तुमचे म्युच्युअल फंड परफॉर्मन्स दिसण्यासाठी असतात. बाकी तुम्ही ज्या वेळेला इन्व्हेस्ट करताय ते पैसे त्या AMCकडेच असतात. उदाहरणार्थ तुम्ही SBI किंवा कोटकचा फंड घेतलाय आणि तो फंड तुम्ही त्या ॲप थ्रू इन्व्हेस्ट केला, तुम्हाला त्या ॲपमध्ये सुद्धा तो फंड दिसत आहेत. मग तुमचे जे फंड आहेत तुम्ही त्या ऑफिशियल साईटवरती, SBI किंवा कोटकच्या ऑफिशियल साईटवरती सुद्धा जाऊन ज्या वेळेला चेक करचाल तुमचा पॅन नंबर टाकून, तर ते त्या साईटवरती सुद्धा दिसतील तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे, वाढ किती झाली आहे आणि अगदी तुम्ही तिथून पैसे विड्रॉल सुद्धा करून घेऊ शकता तुमचे. त्यामुळे हे सर्व जे ॲप आहेत ते एकदम सेफ आहेत. कारण त्या ॲपकडे तुमचे पैसेच नाहीत, ते पैसे तुमचे आहेत ते AMCकडे आहेत, ते AMC तुमचे पैसे मॅनेज करते. त्यामुळे ॲप बंद हो, काहीही झालं तर तुम्हाला काहीच फरक पडत नाही, तुमचे पैसे सेफली इन्व्हेस्टेड आहेत, तुम्ही कधीही विड्रॉल करू शकताय. आणि दुसरा मुद्दा महत्त्वाचा की ॲप बंद पडल्यावर काय करायचं समजलं. पण जर समजा AMCच बंद पडली तर, म्हणजे आता जे मोठ्या मोठ्या म्युच्युअल फंडच्या कंपन्या आहेत तेच बंद पडल्या तर काय करायचं? शक्यतो असं होत नाही, रेअर केसमध्ये पण होत नाही अशा गोष्टी. जसं मी तुम्हाला म्हणलं की तुमचे जे ॲसेट आहेत ते कस्टोडियनकडे असतात आणि AMC शक्यतो पूर्णपणे बंद होत नाही. समजा आता तुम्ही बघू शकता की सध्या जी बंधन म्युच्युअल फंड आहे ते पहिलं IDFCचं होतं, परत आता जी निपॉन आहे ते पहिलं रिलायन्स होता. तर असे कंपनी दुसरी ॲक्वायर करते, त्यामुळे तुमच्या पैशाला काही प्रॉब्लेम होत नाही, तुमचे पैसे सेफ इन्व्हेस्टेड असतात. किंवा समजा एखाद्या स्कीममध्ये काही लिक्विडेशन प्रॉब्लेम आला तर ते पूर्ण पैसे सेल करून तुमच्या अकाउंटवरती परत दिले जातात. जसं 2020मध्ये फ्रँकलिन म्युच्युअल फंड कंपनीचा डेट फंडमध्ये इश्यू झाला होता लिक्विडेशनचा. त्यामुळे पुढच्या 2 वर्षामध्ये पूर्णपणे सर्व पैसे त्या इन्व्हेस्टरच्या अकाउंटवरती जमा करण्यात आले. त्यामुळं काहीही प्रॉब्लेम होत नाही. आता ही 2 मुद्दे महत्त्वाचे झाले. पण तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणलं तर तुम्ही ज्यावेळेस SIPसाठी मॅन्डेट देत राहता, ज्या फ्रॉड होतात की तुमचे पैसे कोणीतरी तिसरा पर्सन घेऊन गेला, तर हे फ्रॉड कोणत्या केसमध्ये होतात? ज्या वेळेला तुम्ही एखाद्याला कॅश देताय म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली, त्यावेळेला तुमच्याकडे हे फ्रॉड होतात.
कारण म्युच्युअल फंड जे आहेत ते तुमच्या अकाउंटवरून पैसे कट होतात डायरेक्ट आणि ते डायरेक्ट एएमसीकडे पैसे इन्व्हेस्ट होतात. थर्ड पर्सन कोणीतरी तुमचे पैसे घेऊन ते म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय म्हटलं तर तिथं तुम्हाला फ्रॉड होऊ शकतो. किंवा तुम्ही ज्यावेळेस मॅन्डेट देत राहता किंवा कुठलीही गोष्टी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत राहता तर त्यावेळेस तुमचे डिटेल एकदम क्रेडेन्शियल जे असतात ते कोणालाही शेअर करायचे नसतात. जसं तुमची UPI पिन, ह्या गोष्टींची गरज नसते, हे गोष्टी शेअर करण्याची गरज नाही. त्यामुळं अशा गोष्टी शक्यतो फ्रॉड होत नाहीत म्युच्युअल फंडच्या नावाखाली. पण काही जण केले तर तुम्ही कॅश कोणालाही द्यायचं नाही, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. बाकी म्युच्युअल फंडमध्ये रिस्क म्हणलं तर काय की तुमचे पैसे जे आहेत ते वोलाटाईल असू शकतात मार्केट रिटर्नमुळे. कारण बऱ्याच जणाला नॉलेज नाही. एखादी फंड चांगला रिटर्न दिला, एका वर्षात 30-40% रिटर्न आहेत बघून बरेच जण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. पण तुम्हाला जर समजा एकच वर्षी पैसे इन्व्हेस्ट करायचे आहे तर त्या एक वर्षासाठी तुम्ही जर इक्विटी स्कीममध्ये इन्व्हेस्ट केलात आणि मार्केट जर पडलं तर तुमचे वर्ष पैसे मायनसमध्ये सुद्धा राहतात. त्यामुळं तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर प्रॉपर तुम्हाला तुमचं ॲसेट ॲलोकेशन करायला पाहिजे. डायव्हर्सिफिकेशन एकदम प्रॉपर पाहिजे की तुमचं 5 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट कुठं असायला पाहिजे, 10 वर्षासाठी कुठं असायला पाहिजे. या हिशोबाने तुम्ही ॲसेट ॲलोकेशन केलात तर तुमचे पैसे एकदम सेफ आहेत आणि चांगले वाढतात सुद्धा. इक्विटीमध्ये शॉर्ट टर्ममध्ये मार्केट खालीवरती होतं त्यामुळे पैसे प्लस मायनस होत राहतात, पण लॉंग टर्ममध्ये तुम्हाला त्याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे चांगल्या ॲडवायझर थ्रू इन्व्हेस्टमेंट करा, प्रॉपर ॲसेट ॲलोकेशन करा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होतो. आणि म्युच्युअल फंड टोटली सेफ आहेत, त्यात कसलाच फ्रॉड होत नाही, एकदम रेग्युलेटेड आहे. त्यामुळे तुम्ही बिंदास म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. फक्त म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या रिस्क जाणून घ्या त्याआधी. आणि तुम्हाला जर वाटते की आम्ही तुमचे पैसे मॅनेज करावा किंवा आम्ही तुमचा पोर्टफोलिओ बनवून द्यावा तर तुम्ही आमच्याशी नक्की या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ॲसेट प्लसची लिंक आहे, तिथे एक SIP अकाउंट लाईफ टाईम फ्री क्रिएट करू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आमची तुम्हाला लाईफ टाईम सर्व्हिस फ्री भेटेल, गायडन्स आमचं फ्री भेटेल, जिथून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता एकदम सोप्या प्रकारे. आणि मी सुद्धा MFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे आणि इन्शुरन्स ॲडवायझर सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला एकदम प्रॉपर तुमचा पोर्टफोलिओ बनवून देण्यात येईल आणि म्युच्युअल फंड सेफ आहे. स्टे इन्व्हेस्टेड. थँक्यू.